करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, ए दशे चरित्र केले नारायणे. या दशेमध्ये भगवंतानं नारायणानं चरित्र केलं. कोणत्या कोणत्या दशेमध्ये? एक रांगता आणि एक गोधने चारिता. एक रांगताना दशेमध्ये चरित्र केलं आणि एक गोधने चारताना या दशेमध्ये एक चरित्र केलं. हे दोन वेगळं वेगळं आहे. रांगताना काही चरित्र केलं आणि गाई राखताना काही चरित्र केलं. ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. बरं, देवानं एवढं चरित्र लीला गाई राखल्या एवढंच काम केलं का? नाही. हे झाल्यानंतर हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. जे भागवत आपण ऐकलं हे पुढेही बहुत करणे आहे, याचं सगळं वर्णन आहे. देवानं काय फक्त लीलाच केल्या नाही, अनेक राक्षसांचा वध केला, अनेक भक्तांचा उद्धार केला. हे भगवंताचं पुढेही बहुत करणे आहे. काय केलं? महत्वाचं काम आहे. तुका मने धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. मुख्य प्रयोजन भगवंताच्या अवताराचं धर्माची स्थापना. ऐका बरं का, धर्माची स्थापना भगवंतानं केली. महाराज म्हणले, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणच सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं आणि कलशाला महत्व वेगळं. तसं काल्याच्या कीर्तनाला महत्व म्हणजे कलशाच्या स्थानाचं असतं. माऊल्या हो, मंदिर पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो? कलश बसल्यावर देऊळाच्या कामा कलशो. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. सप्ताहाला पूर्णत्व नाही. मग रोजचा कीर्तनकार काय सांगणार आहे हे कुणाला माहित नाही. रोजचा कीर्तनकार कोणता अभंग घेणार आहे कोणाला माहित नाही. पण आजचा कीर्तनकार काय सांगणार आहे हे भजने सुद्धा सांगू शकतात. चरित्र ते उच्चारावे, महाराज म्हणले, चरित्र ते उच्चार. लाईट आली की लक्ष ठेवा. एवढ्या जवळ असतं का रे जनरेटर? साधा सेन्स या. पावसामुळं नाही नाही, कशामुळं असू द्या ते एवढ्या. आता त्याचाच आवाज येतो इथे, बरोबर आहे ना? बोलणं खावं कुणाला लागतं? माईकवाल्याला. त्याच्यामुळं आपण ऐकायचं नाही कुणाचं, आपण आपल्या पद्धतीनं सांगायचं. महाराज यांना थोडं बोलणार आहे, तुम्हाला बोलणार आहे. इथं काय कळतं आता? बोला मला. ऐका ते जाता जेवून जाऊ घरी, बरोबर आहे ना? महाराज म्हणले, चरित्र ते उच्चारावे. आता 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 बसा, लाईट येईल आता. बसा आता ना काय. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळात चरित्र केलं, ऐका, लक्ष द्या. त्या चरित्राचा उच्चार करायचा. अंकल, आचार करायचा नाही आणि विचार करायचा नाही. आचार करणं शक्य नाही आणि विचार करून फायदा नाही. पुन्हा एकदा ऐका, आचार करणं शक्य नाही आणि विचार करून फायदा नाही. आता म्हाताऱ्या माणसानं पोरा स्वरायचा विचार करून फायदा आहे का? नाही. त्याचा विचार करून फायदा नाही. ते करतील तसं म्हाताऱ्या कोण शक्यही नाही. आता म्हाताऱ्या माणसाला म्हणलं वाडा एवढ्या पंक्ती, तर जमन का? नाही जमणार, बरोबर आहे? काही गोष्टीचा आचार करूनही फायदा नाही, काही गोष्टीचा विचार करूनही फायदा नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या, बरोबर आहे ना? बरं, त्यानं 16,108 केल्या तर त्याला भेटल्या बी आपल्या एकीचाच पत्ता नाही. महाराज म्हणले, भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, आपल्या एकीचा पत्ता आहे का? बोला. मग देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य आहे का? म्हणून या चरित्राचा आचार
करायचा नाही आणि याचा विचार करायचा नाही, म्हणून या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. महाराज म्हणले केले. आता लाईट ते बंदच करू नका, आता जनरेटर चालू राहू द्या, आता लाईटीचा विचार करू नका. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका, त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आणि भगवंतानं असं चरित्र केलं. अनेक अवतारामध्ये देवानं चरित्र केलेलं आहे, पण आपल्याला प्रामुख्यानं कोणत्या? दशे चरित्र केले नारायणे. आता चरित्र कुणाचं असतं? ज्याचं चारित्र्य असतं त्याचं चरित्र असतं. ज्याचं चारित्र्य नाही त्याचं चरित्र नाही. बरोबर आहे ना? ज्याचं चारित्र्य नाही त्याचं विचित्र असतं, आणि ज्याचं चारित्र्य असतं त्याचं चरित्र असतं. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, लेकिन आचरण भगवान तक ले जाता है. लक्षात ठेवा ना. पाय मंदिरापर्यंत नेऊ शकतात, पण देवापर्यंत जायचं असेल तर आचरणच लागत असतं. रोज पहाटे उठून 4 वाजता काकडा म्हणायला आणि दुसऱ्याच्या तुरीत ढोरं चारायला. तू काकडा म्हणू नको आणि दुसऱ्याच्या तुरीत ढोरं चारू नको. काय माळकऱ्याचं वागणं एवढं बेकार असतं, पिलेले बरे त्यापेक्षा. लक्षात ठेवा बरं का, पिलेले बरे काही त्यापेक्षा. मग आचरण जर नसल, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. भजन म्हणजे काय? वाईट सवयीचा त्याग करणं, चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणं, याचं नाव आहे भजन. दुसरं भजनाचा अर्थ तरी काय? लक्षात ठेवा. म्हणजे या चरित्राचा आपण उच्चार करायचा, आचार करायचा नाही. भगवंतानं अनंत अवतार घेतलेले आहेत ना, पण केव्हा अवतार घेतात भगवंत सांगतात. त्याचं मुख्य प्रयोजन सांगतात. परित्राणाय साधूनाम पहिलं कारण, विनाशाय च दुष्कृताम दुसरं कारण, आणि धर्म संस्थापनार्थाय तिसरं कारण. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पहिलं अवताराचं कारण आहे देवाचं, जेव्हा लोक साधूचं ऐकत नाही, जेव्हा लोक संताचं ऐकत नाही, म्हणतात ना, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. साधु संतों को कोई नहीं माने, हे कलयुग आहे. इथं साड्या आणल्या तरी बदनाम व्हावं लागतं. लक्षात आलं का? महाराज म्हणले साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान,
औरत का बहुमान, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. वा. महाराजाचं असं स्वागत केलं तर आवडणार नाही, पण एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याचं याच्यापेक्षा डबल न स्वागत केलं तरी बरं वाटेल. बरोबर आहे ना. कलियुग आहे महाराज, लक्षात ठेवा. या कलियुगाचं वारच असं आहे, साधू संतांच्या शब्दाला कोणी मान देणार नाही. इथं चांगलं करणाऱ्या माणसाची किंमत राहणार नाही. हे कलियुगाचं वर्णन आहे. चांगलं करणाऱ्या माणसाची किंमत राहणार. एखाद्यानं दारूचं दुकान टाका, त्याला कोणी विरोध करत नाही, आणि एखाद्यानं सप्त्यात पुढवा, त्याला विरोध झाल्याशिवाय राहत नाही. ऐका कलेचे महिमा बाबा रे ती अनुमोदन करती ऐका कलीचे महिमा आज त्या सिरिजन बाबा रे ती अनुमोदन करती संताचे ऐका कलीचे महिमान. माझ्या मनाचं काहीच नाही हा, याला प्रमाण आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिधले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे. महाराज म्हणले हे कलियुगाचं वार आहे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा जेव्हा असं कलियुगात अधर्म वाढत गेला, माझा मुद्दा अभंगातलाच आहे हा, लक्षात ठेवा. कलियुगात राजे अधर्मी होतील, कलियुगात राजे अधर्मी होतील, रक्षक भक्षक होतील, समाज सुधरवणारे समाज सुधारकच बिघडून जातील. बरोबर आहे ना. समाज ज्यांच्या मागे जातो, आज त्यांचंच बिघडलेलं वातावरण आपल्याला दिसेल. लक्ष देऊन ऐका. पाखंड निरता संतहा, संत सुद्धा पाखंड परायण झालेले आपल्याला दिसतील. हे कलियुगाचं वर्णन आहे. कलियुगातले संत चिचुके विकतील, 9 लाखाला किलोभर मध विकतील. बरोबर आहे ना. 20 फुटाचा खोटा सर्प आणतील. काय सांगता महाराज. पाण्यातली वनस्पती म्हणून मासे खाऊ घालतील. पण हे कलियुगातले संत नाही, हे पाखंडी आहे. तुम्हाला यांच्या मागे जायला सांगितलेलंच नाही कोणी. ते काही प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, कथाकार नाही, काय साधू नाही, जादू टोना करणारी माणसं. बरोबर आहे ना. बर त्याच्याजवळ गेले ते काही शेतकरी गोरगरीब नाही. 9 लाखाला शेतकरी मत घेत असतो का. तो म्हणतो मीच हुलून आणतो तुला देतो, किती लागतो सांग. बरोबर आहे ना. लक्षात आलं माझं बोलणं. लक्षात ठेवा. तुम्हाला मागे जायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबारायांच्या जा. तुम्हाला मागे जायचं असेल तर ज्ञानोबा अहो तुकाराम महाराजांना समाजाला दोरीन गंडान लिंबू दिलं नाही. ज्ञानोबारायानं लिंबू गंडा दोरी दिलं का. ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी दिली. तुकाराम महाराजानं गाथा दिला. आणि जेव्हा अशा अधर्मी लोकांचं पाप वाढलं, तेव्हा एखादा त्याच्याच ऑफिस मधला वॉर्ड बॉय देवाच्या रूपानं अवतार घेतो. माझं बोलणं कळतं का तुम्हाला. तेव्हा त्यांच्याच ऑफिस मधला एखादा ऑफिस बॉय भगवंताचा संचार त्याच्यात होतो आणि अशा पाखंड्याचा विनाश करत असतो. लक्षात ठेवा. महाराज म्हणले धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतात. जब जब होए धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि
की हानी. बाढई आसूर आधम अभिमानी. अभिमानी माणूस झाला की कोणी ना कोणी त्याचा अभिमान घालवत असतो. गर्वाचे घर खाली खाली म्हणतात ना, बरोबर. कशाचाच अभिमान होऊ नये. गावात बाकीच्या पेक्षा थोडं वागणं बरं असलं की त्याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलताच झालो. अरे आपल्यापेक्षा लई मोठी पडली. तुकाराम महाराज पंचमवेद गाथा लिहिलेला आहे, तरी म्हणतात अनाथ अपराधी पतित परी पाया वेगळा. महाराज म्हणले मी अनाथ आहे, मी अपराधी आहे. हे उद्गार कुणाचे? ज्यांनी गाथा लिहिला त्यांचे. ज्यांनी गाथा लिहिल्या ते काय म्हणतात? पायीची वाहन पायी बरी. पायी बरी. अरे लक्षात ठेवा, कुठं परमार्थात हे माणसं कुठं ना आपण कुठं. लक्षात येते. महाराज म्हणले अभिमान वाढला की भगवंत त्याचा अभिमान घालवत असतो. अधम अभिमानी. महाराज म्हणले बाढई आसूर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभू विविध शरीरा. मग अनेक अवतार भगवंत घेतात. हा अनंत अवतार घेशी भक्त कारणे. भक्त कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. अवताराच्या राशी तो उभा विटेवरे शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अनंत अवतार घेशी भक्त करणे. घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धारणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव लटला नाना परी भरोने उरला चराचरी. भगवंतानं अनंत अवतार घेतले, बरोबर आहे. अनंत अवतार घेतले आणि अवतार घेऊन मुख्य प्रयोजन काय केलं हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आहे तुका हेच आहे तू कमाने धर्माचा तपाने. 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 गेला नारायण अवतार. केला नारायण अवतार. माझी वाणी तुझे वैरी गुण नाम. माझी वाणी तुझे वैरी गुण नाम. आहे तुका म्हणे शेवटच्या चरणात अभंगाच्या सांगतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. यदा यदा हि धर्मशैला निर्भवती भारताभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या वेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायणे अवतार. आणि येतो धर्म ट्रबल वाढवा. येतो धर्मस्ततो जया. जिकडे धर्म असतो तिकडे विजय असतो. हा सत्य परेशान हो सकता है अंकल, पराजित नाही हो सकता है. चांगलं करणाऱ्या माणसाला त्रास होतो पण विजय त्याचाच असतो. माझं बोलणं लक्षात ठेवा. चांगलं करणाऱ्या माणसाला त्रास होतो. अहो चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक. जो रस्ताच गतिरोधक आहे त्याला गतिरोधक टाकायची काय गरज आहे. जिसका नाम होता है वही बदनाम होता है. कोणाबद्दलही बोलाय मोकळे का लोक, कोणाबद्दलही बोलत नसतात. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि येतो धर्मस्ततो जे हा धर्म ये वाहतो हंती धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. म्हणून ध्रुव धारयती म्हणजे धारण करणे. ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा काय झाला, धर्म झाला. ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा काय झाला, धर्म झाला.
आता हे गायन करतात, मग गायन करणं यांचा काय झाला? धर्म झाला. हे वादन करतात, हे वादन करणं यांचा काय झाला? धर्म झाला. मी कीर्तन करतो, कीर्तन करणं माझा काय झाला? धर्म झाला. तुम्ही कीर्तनात येऊन डुकल्या घेता, हा तुमचा काय झाला? नाही 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 नाही, बरोबर आहे ना? तुम्ही कीर्तनात येऊन श्रवण करता, हा तुमचा काय झाला? धर्म झाला. मग कीर्तनकाराचा धर्म काय आहे? सोप्या भाषेत, पाकिट न ठरवता जावं, हा कीर्तनकाराचा धर्म आहे. आणि आपण ठरवलं नाही महाराज. ठरवलं का शिवा? खरं सांग, बोला. ठरवलं नाही. तुम्ही ठरवलं इथलं पाकिट? तुम्ही ठरवलं नाही. पाकिट न ठरवता जावं, हा कीर्तनकाराचा धर्म आहे. पण लोक आहे ना, त्याला टायर विकायची वेळ येऊ देऊ नये, हा त्याचा धर्म आहे. बरोबर आहे ना? ज्याने ज्याने ज्याचा त्याचा धर्म पाळला पाहिजे. बरोबर आहे ना? आणि जिकडं धर्म शब्द जोडाल तिकडं धर्म शब्दाची व्याख्या बदलत असते. ज्याने ज्याला धारण केलं तो त्याचा धर्म झाला. आणि महाराज म्हणतात, धर्माची स्थापना करण्याकरता भगवंतानं अनंत अवतार घेतले. आता धर्म हा विनाश होत नसतो, धर्माचा लोप होत असतो. गणेश भाऊ, धर्माचा विनाश होत नाही, हा धर्माचा लोप होत असतो. आणि जेव्हा जेव्हा धर्माचा लोप झाला तेव्हा लोपले ज्ञान जगी, इतने नाते कोणी लोपले ज्ञान जगी, इतने नाते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले धाडे, आरती ज्ञान राजा महादेवाने तेजा, सेवती साधू आरती ज्ञान राजा. तुम्ही काय जेवायलाच आले का? फक्त जरा जोरात म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनोविधीला माझा. पण त्या अगोदर लोपले ज्ञान जगी. लोपलेलं ज्ञान होतं ते ज्ञानोबा रायानं काय केलं? प्रगट गुह्य बोले. बरोबर आहे ना खंडेराव बाबा? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले. मग हे माऊली कोण? तर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आज बहुजन समाजातली माणसं कीर्तन करत असतील तर हे उपकार ज्ञानोबा तुकोबारायांचे आहेत. जर ज्ञानोबा तुकोबारायानं एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित केली नसती तर आज आपल्याला ज्ञान सांगण्याचा अधिकार मिळाला नसता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे आणि मग ज्ञान देवा सार चोजविले. म्हणून म्हणतात ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची
विचार न पाये याती फुलाचा विचार वा 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 ज्ञानाबाई टाळ्या वाजवायच्या जोरात वाजवा नाही तर वाजू नका उग खर्चाचा विषय येतो परवडल तसा करा बरोबर आहे ना विठाला ज्ञानाबाई माझी अनाथाची त्या ज्ञानोबारायानं लक्ष देऊन ऐका लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी अवतार घेतला आणि धर्माची काय केली स्थापना केली मग धर्म काय सांगतो सत्यम वद खरं बोलावं हा धर्म आहे धर्मांचर धर्मानं वागावं खरं बोलावं सुरा न पिबेत दारू पिऊ नये दारू पिली नाही पाहिजे बरोबर आहे ना आमच्या गावात एकाच्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं मी त्याला दवाखान्यात भेटायला गेलो अंकल अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या आता तर प्यायची बंद कर असं काही बी बोलू नका हो म्हणे महाराज दारू ब्रँडेड पेत होतो किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही बोला दारूनं जेवढे संसार उद्ध्वस्त केले तेवढे कशानंच केले नाही म्हणून सुरा न पिबेत हे मी नाही सांगत हा धर्म सांगतो हे धर्मग्रंथ सांगतात आणि माणसानं महाराज म्हणतात तस्मात शास्त्रम प्रमाणंते शास्त्र हे प्रमाण मानलं पाहिजे लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा लोक तर घोड्यावर बसू देत नाही पायी चालू देत नाही लोकांचं काय लक्षात ठेवा तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही तू का म्हणे हसे जन नाही कान तये भाई नाही कान तये भाई नाही कान तये भाई नाही कान तळे खाई नाही कान तळे खाई हॅलो तुका म्हणे हास्य जन नाही कांतये ठाई भुंकते ते द्यावे भुंको आपण नये त्याचे शिकू बरोबर आहे ना महाराजांचे प्रमाण आहेत मग परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही परमार्थ करताना देवाला काय वाटेल याचा विचार करायचा लोकाच्यानं काय होणार आहे अहो लोकाच्या आशीर्वादानं काय होत नाही लोकाच्या शापानं काय होत नाही लक्षात आलं का आशीर्वाद हनुमंतरायाचा मिळाला पाहिजे इथं कोणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करायची हनुमंतरायाच्या कारण ते दुःखाचं भंजन करणारे आहेत हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत पवन सुत विनती निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे करहु मेरा उपकार पवन सुत विनती पवन सुत विनती परंपार सिद्धिनो निधि के दाता महाराज म्हणले दुखियो के तुम भाग्य विधाता इथं जर प्रत्येक शनिवारी लोक पंगत घालत असतील तर दुःख होतं म्हणून नाही जीवनातलं दुःख दूर झालं म्हणून मग हे दुःख दूर कोण करतं खरात बाबा हा नाही हे दुःख दूर कोण करतं महाराज म्हणले भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे आणि दुःख कसं दूर होतं नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बिरा कोणी म्हणाल बुद्धिवान माणूस व्हायचं बल बुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेस विकार ज्ञान पाहिजे जय हनुमान ज्ञान गुरु अरे सगळं इथं सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव हनुमंतराय आहेत म्हणून म्हणतात आई ये हनुमंत विराजिये आई ये हनुमंत विराजिये कथा कहो मति अनुसार कथा करो मति अनुसार हनुमंत विराजिये
मतियानुसार कथा कर मतियानुसार आइए हनुमत बिराजिए आइए हनुमत बिराज पिंड घारीने झडपिला अंजनी अंजनीने तो तो सेविला आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी. म्हणून हे काही सोपं थोडं आहे. सप्त चिरंजीवापैकी एक हनुमंतराय आहेत. एक सांगू तुम्हाला, अरे त्याच्या मालकाचं मंदिर प्रत्येक गावात नाही, पण त्या दासाचं मंदिर प्रत्येक गावात आहे. लक्षात ठेवा. आणि तिथं जा, तुम्ही खाली हात येणार नाही. दरबार में हनुमान जी के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. त्या हनुमंतरायाच्या दरबारात त्या लक्षात ठेवा. दरबार में हनुमंत जी महाराज के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में हनुमान जी के दुख दर्द मिटाए जाते हैं. टाळ्या वाजवा जोरदार. या अरे लोक का वेडे प्रत्येक शनिवारी पंगत घालायला. सोपी गोष्ट आहे. बापाची तेरवी करत नाही पोरं. इथं हनुमंतरायला बापान काही ठेवलंच नाही ना तेरवी कराय. नाही कळलं का? जाऊ द्या. धन्यवाद विठाला. या सगळ्याचा बाप आहे ते हनुमंतराय. लक्षात ठेवा. महाराज म्हणले त्या हनुमंतरायला तुकाराम महाराज म्हणतात, ओ शरण शरण हनुमंता तुम्हा आलो. रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुभटा. तुम्ही आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा, कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. लक्षात ठेवा. म्हणून सर्वात जास्त महाराष्ट्रात उत्सव जर कोणते असतील तर रामनवमी हनुमान जयंतीचे. आज बोलणं लक्षात ठेवा. लोक का वेडे. अहो महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात सगळ्यात जास्त उत्सव गावगाव कोणते असतात? रामनवमी, हनुमान जयंती. विठाला विठाला. हनुमंतरायाने अवतार घेतलेला आहे. लक्षात ठेवा बर का. मग उद्धार आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी भगवंतानं अनंत अवतार घेतले आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. मग अवतार घेऊन काय केलं त्यांनी? अवतार घेऊन 2 दशेमध्ये चरित्र केलं. एक रांगताना आणि एक गोधने राखताना. पहिलं चरण. हे दसे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र गोधने राखीता है, राखता गोधने राखीता है, राखता गोधने राखीता है. ये दशे चरित्र केले नारायण, राखता गोधने राखीता है. माझी वाणी तू
वा 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 हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंतानं रांगताना चरित्र केलं. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने लागत रंगणी रंगता उभ्या देखी राहते. रंगणी रंगत उभ्या देखी राहते. हात 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 देखीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वा. पहिल्यांदा देवानं रांगाय सुरुवात केली. रांगता हे सांगायचं ना आपल्याला. रांगता मग काय केलं? रांगत असताना लक्ष द्या. तळवे तळहात टेकीत मावल्यावर म्हणता का माझ्या मागे? तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वा 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 सरकार का येडं येते पगार द्यायला. याच्या विश्वास तर टाकून पहा तुम्ही. आणि तुमच्या गावातल्या तर माय लेकीचं कौतुक करायला पाहिजे. कथेचं सौजन्यच पोरीनं घेतलं होतं मला. बरोबर आहे ना? कांचन ताई कोणत्या आहेत त्या? वा त्याचं नाव कांचन आहे. कांचन म्हणजे सोनं. कांचन शब्दाचा धातू ना मस्मी कांचन. कांचन म्हणजे काय? सोनं. आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही सोन्यासारखं काम करून दाखव. सोनं महाराज मोल आहे त्याला. 1.5 लाख रुपये तोळा आहे. ते काय सोपी गोष्ट आहे? बरोबर आहे ना? सोन्यासारखं काम नावासारखं काम केलं. नाही तर एखाद्याचं नाव पंढरीनाथ रस्त्यानं चालला बोंबील खात. अरे वा रे पंढरीनाथ. एखाद्याचं नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. वा रे गंगाधर. एखादीचं नाव सुलोचना डोळे मुंबई पुन्हा. काय जाळायचं एखाद्या सुलो. लक्षात ठेवा नावाप्रमाणे. नाव एखाद्याचं शांताराम आणि भांडणाशिवाय दम नाही त्याला. बरोबर आहे ना? आराम नाही. काय सुंदर ताईनं मग जोरदार टाळ्या वाजवा द्या. लक्षात ठेवा. महाराज म्हणले इथल्या लेकीनं तर सुंदर काम केलेलं आहे. बरोबर आहे ना? महाराज लक्ष देऊ नाही का? काय गोड म्हणता तुम्ही सगळ्या. दुसऱ्या वेळ आल्यानंतर सगळ्यांनी म्हणा. अजिबात ते असं लाजू नका. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे. जरा जोरात म्हणा जा. हा विठाला विठाला. तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वा आता तुम्ही म्हणा. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत. अरे काय आवाज आहे तुमचे. एखादा आत्महत्या करत ना. विठाला विठाला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आणि रांगताना काय केलं? रांगत रंगने चोरीत लोणी रांगत रंगने चोरीत लोणी लावणी धरती गवळणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गवळणी बांधिती चरणी देती गवळणी सोने 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 साजने दूध भक्षण तमाल केले नवल केले साधनी कृष्ण आरवा हरपती मागे रावा कृष्ण आरवा आरवा हरपती मागे रावा कृष्ण आरवा. रांगत असताना देवानं खोड्या केल्या चोऱ्या केल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी आणि देती गाराणी.
देवाचं घराणं करणारे लोक होते शिवाजीराव. तुम्ही तर माणसे. एखादा म्हणतो त्या सोपान महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. अरे नवरा बायकोची फाडकती व्हायली माया कीर्तनाचं गाय घेऊन बसला तू. बरोबर आहे ना. देवाचं घराणं करणारी लोक होती. अरे तुकाराम महाराजाला नाव ठेवणारी लोक होती. बरोबर आहे ना. आपण सामान्य माणसं आहे महाराज. आपण सामान्य माणसं आहे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणायचे ना. आमच्या कुळी नव्हते आईसे हेची पिशे हेची पिशे जन्मले किंवा निवडले. कस काय पागल आलं का नो हैदराबादून. बरोबर आहे ना. आमच्या कुळी नव्हते आयसे हेची पिशे जन्मले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, आमच्या मामाला देव आवडत नाही, माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही. असं स्टँडर्ड सांगते ते. माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कस काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आयसे हेची पिशे जन्मले किंवा निवडले. तो अहो देवाचं घराणं करणारी लोक होती ना. हे काही लक्ष द्या मला. देवानं चोरी केली. आता चोरी केली हे महत्वाचं नाही. हरीने माझे हरिले चित्त. हरीने माझे हरिले चित्त. भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा. पहिली पंगत यायची बसवा अंक. क्या बात है. त्याची आज बी द्यायची बसवा. वाह. महाराज म्हणले हा हरीने माझे हरिले. देवानं चोरलं पण काय चित्त. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ऐका दे परमार्थात चित्त फार महत्वाचे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मे. आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट माइंड ऑप्शन. शरीरानं पुढे बसलेले पण चित्त कुठे काय सांगता. जवळी नाही चित्त काय मांडी प्रेत काय मांडी प्रेत काय मांडी प्रेत प्रेत जवळी नाही चित्त काय मांडी वाजवा. ज्याचं चित्त जवळ येते वाजवा. बरोबर आहे ना. हा महाराज म्हणले जवळी नाही चित्त काय मांडे. आणि देवानं चोरलं काय चित्त चोर. आता वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. एक म्हातारी दवाखान्यात गेली. तिच्या पायाला काहीतरी लागलं मग दवाखान्यात गेली. माझ्याकडे लक्ष द्या बरं. मग ते कंपाऊंडर म्हणे आजी तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही. तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला काय एक्सरे कळणार आहे. ती म्हातारी म्हणे बाबू एक्सरे म्हणजे रे. त्यानं कळल अशा भाषेत सांगितलं म्हणे तुमच्या पायाचा फुट्टू काढाचा. फुट्टू म्हणे मेल्या अगोदर म्हणला असता तर मी चैन घालून आली नसते का. मग तसा काढायचा होता का. वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होतो. एक म्हातारी दवाखान्यात गेली. पोटात दुखत होतं. थोडा आवाज द्या. पोटात दुखत होतं मग दवाखान्यात गेली. आणि ते एक डॉक्टर म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही. तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणे तुमची सोनोग्राफी करावी लागेल. ती म्हातारी म्हणे बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे. आमच्याकडून काही सोनोग्राफी फिनोग्राफी करणं होणार नाही. तो मुकट्यान चांदीग्राफी कर आणि भागवून घे म्हणे. लक्षात ठेवा. वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होत असतो. देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चित्त चोरी चित्त चोरी नंदने तुका म्हणे गरुडा ध्वजे तुका म्हणे
माझे नाव भरी घ्यावं, नाव भरी घ्यावं, नाव भरी. वा 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 वा. टाळ्या वाजवा बरं जोरात एकदा, वाजवा जोरात. वा चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने. देवानं चोरी केली पण चित्ताची केली. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या. चित्त चोरलं ना म्हणायचे पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा काही म्हणच ना आता काय रोग झाला काय तुम्हाला? म्हणा जोरात सगळ्यांनी. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ते नवे धियल मना, ते नवे धियल मना. ते नवे धियल मना, ते नवे धियल मना. पाहिला 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 वा पाहिलिया वेदला. चित्त चोरीले नंदाच्या नंदाने. म्हणून महाराज देवानं चोरलं ते चित्त. पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे वा गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळून गवळणी. वा 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 गोड म्हणतात. अगं आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. यशोदा माता म्हणायची बाळस गुणगुणाचे ताने. बाळ दिसतय गुजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. वा श्रीरंग माझा वेडा. याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ. का लटकच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा. जरा जोरात. आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे बोंबळीच्या नारी. उग नव मा ही बोंबळी हाय पिलू. वा 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 वा. त्याच्या लक्षात आहे बरोबर. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळस गुणगुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता ग्रहाणी ग गोकुळच्या नारी. वा माझ्या पोराचं घरानं सांगू नका. आणि जर खोडकर असेल तर पुराव्या सहित माझ्याकडे घेऊन या. रांगता गोधने राखेत आहे. रांगताना काय केलं? माती खाल्ली देवानं. माती खाल्ली न बळराम दादा आले. बळराम दादा म्हणले आई कन्हैयानं माती खाल्ली ग. यशोदा मातेनं कानाला धरलं छेडी घेतली आणि सांगितलं कार्ट्या माती खातो. म्हणे आई मी माती खाल्ली नाही. आई ग आई नाही खाली ग म्या माती. 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 हे बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोडो बळीराम दादा खोडो.
आई ग आई, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. अगं आई मी माती खाल्ली नाही. मग बलराम दादा खोटं बोलतो. कशामुळं? मी खेळायला घेतलं नाही ना, मग कुभांड घेतो माझ्यावरी. असंच आहे, तुम्ही जवळ नाही घेतली ते कुभांड घेतात. कुभांड घेतो माझ्या. आई मी माती खाल्ली नाही. यशोदा मातेनं सांगितलं तू माती खाल्ली नाही ना, हा कर आता दूध का दूध और पाणी का पाणी. यशोदेने धरिला करे बैसविला मांडीवरी, यमुनेची माती खासी काका, यमुनेची माती खासी काका. बाबा थोड्या नको करू माझे बाबा, हो थोड्या नको करू माझे बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा. बाबा खोड्या करू नको, चांगला उत्सव चालू आहे. काय नाही कळलं का तुला? बाबा खोड्या करू नको, चांगला उत्सव चालू आहे. बोंबळीचं नाव आता महाराष्ट्रभर चाललं. तू जरा गप मर, चांगलं चाललेलं चालू दे. खोड्या नको करू माझे बाबा. बरोबर आहे. अरे कशाला खोड्या करतो? करणारे करायला लागले, देणारे द्यायला लागले. तुझ्या पोटात गोळा उठून काय फायदा आहे? काही उपयोग नाही. खोड्या नको करू माझे काय, खोड्या करू नको. यशोदा माता म्हणली खाल्ली नाही ना माती, मग आ कर बर. आ केलं आणि तेव्हा 14 भुवनाचं दर्शन महाराज यशोदा मातेला भगवंताच्या हृदयामध्ये तोंडामध्ये झालं. लक्षात ठेवा, भगवंताच्या तोंडामध्ये झालं. म्हणून मला सांगायचं काय फार महत्वाचं आहे. यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोडगं खोडकर आहे, मग आता याला घरी ठेवायचं नाही. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, रानात गेला गे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला गे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला. भगवंत गाई चारायला गेले आणि तिथं खेळ. आवाज वाढवा थोडा, केन वाढवा. भगवंत गाई चारायला गेले आणि खेळ खेळला. काय खेळ खेळला? हा मामा होतो तो हुंबरी, अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडीला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. आणि खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही, हे सोंग आता बाजूला करा. हे सोंग सारिले या रूपे आनंदे, आणि पुढेही बहुत करणे आहे. काय करायचं होतं पुढं देवाला? पुढं देवाला काला करायचा होता. काला करायचा होता. लक्ष देऊ नाही का बरं का? पहिल्यांदा काला झाला यमुनेच्या वाळवंटामध्ये. 18 पगड जातीतल्या गोपाळाला भगवान श्रीकृष्णानं एकत्र केलं आणि यमुनेच्या वाळवंटात काला केला. आणि दुसऱ्यांदा काला कोण केला? चंद्रभागेच्या वाळवंटात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या वाटी. पहिल्यांदा काला झाला यमुनेच्या वाळवंटात, तो भगवान श्रीकृष्णानं केला. आणि दुसऱ्यांदा काला झाला कलियुगात चंद्रभागेच्या वाळवंटात. महाविष्णूचा त्यांचाच अवतार ज्ञानेश्वर महाराजानं काला केला आणि तो काला आपल्याला मिळणार. हे काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य. महाराज म्हणले मग गायी कोणत्या राखल्या? तुका म्हणे तू राख मनेरी. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या गायी, याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मग मनरूपी गाय देवा तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही वळतो. तुका म्हणे तू राख मनेरी. मग भगवंतानं आपली बासरी काढली आणि वाजवली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले,
धीरे से बजाना बंसी बजाने वाले, आ, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, हाथों में लकड़ी कांधे कमलिया, हाथों में लकड़ी कांधे कमलिया, हाथों में लकड़ी खाने कमलिया, हाथों में लकड़ी खाने कमलिया, चलाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले। हरि की मुरली बाजी रे, यमुना के तीर बाजे, यमुना के तीर, शिवा जवली मुरली, तुझ्या मुरलीचा ध्वनी आपल पीत पडला काणी, विव्हळ झाले अंतकरणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरली, आहार सावरिया, कशी वाजवली वाजवली, मुरली. सुंदर बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र गेल्या, सर्वांच्या शिदुरा घेतल्या, माझी आहे तै शिवाय नाहीतरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे, खडकी सोडियल्या मोठा, आजचा दैकाला गोमटा, बिभ्रत वेणून जटरपटा यो संग वेदरी जगक्षे वामय वाणू मसृण कलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृतो हासेन नर्म विजयी स्वर्गे लोके मिषति भूभुजै यज्ञ भोग बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की जय. सर्वांनी जय जयकार केला. आज ओस अमरावती गाला पहावं, येती गाल्याची असे दिवजळी झाली, मासे भगवंतानं गाला मिळू दिला नाही, तो गाला तो आम्हाला मिळणार, हे आपलं भाग्य भाग्य दैन बहुजन्म समर्जित दैन सत्संग मंजला भदे पुरुष वेदावय ज्ञान हेतुकृत मोहमत अंधकार नाशमी जायत होतं देविका थोडंसं पण टाका, बरोबर आहे ना. अनंत जन्माचा भाग्याचा उदय झाला, काल्याचा प्रसाद मिळत असतो, थोडा ट्रबल वाढवा, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे, अजून अर्धा तास आपला पुढच्या नियोजनात जाणारच आहे. मग हा भगवंत ट्रबल द्या, गेन द्या, भगवंतानं एकमेकाच्या मुखात काला दिला, एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, आलं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवंतानं सगळ्यांना काला दिला, तो कालाच आपल्याला मिळणार, हे आपलं भाग्य. पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद, एकदा प्रेमानं भजन विडोबा हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा तरुणांसाठी. वाव खाली बसा सगळ्यांनी. आता बसा खाली. हे बरं आहे असं. पुढं चालायचं का असं घागरा. लक्षात द्या. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या तरुणांसाठी वाजवा. बघा रात्री मी ते हकनाकवाडी काय ते उदगीरच्या जवळ हकनकवाडी तिथं कीर्तनाला आलो. पोरं म्हणले महाराज थोडं लवकर या, पाण्या पावसाचं वातावरण आहे, कीर्तन लवकर चालू करायचं. आणि मी गेलो. कायचं कीर्तन लवकर चालू करणं, बँड रथ घोडे फटाकडे आणि जवळपास तासभर रथात मिरवणूक रात्री पोरायनं केली रात्रीभर. आणि नंतर म्हणलं अरे पाऊस बिऊस येईल कीर्तन करू. तुम्ही गावात आले तरी बस झालं म्हणे महाराज आम्हाला. कीर्तन आम्ही यूट्यूबला ऐकतोच तुमची. तुम्ही आमच्या गावात आले, आमच्या सप्त्याचं सार्थक झालं. काय प्रेम असावं लोकांचं. आता हे किती मोठं प्रेम वजं झालं या प्रेमाचं मला. बरोबर आहे ना. पण हे लक्षात ठेवा तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. मी जाईल तिकडं माझं असंच वैभव आहे महाराजा. मी नशीब घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. लक्षात ठेवा. म्हणून आणि मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना तरुणाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता हे काढतो दम दम लागला मला आता. दम विठाला विठाला एक राव द्या म्हणले. एवढं होतं सण काही अडचण नाही. पुन्हा एकदा आमचे आजचे यजमान विजय कुमार मारुती लांडगे म्हणजे वडील विजय कुमार मारुती लांडगे बाबा काल माळकरी झाले. एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. महाराज आनंद वाटला मला. कळलं दिवेगावकर महाराजांच्या हाताने जवळपास 15-20 माळकरी या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्या माळकऱ्यांसाठी वाजवा. अजून सप्त्याने आपल्याला काय द्यायला पाहिजे. एवढे माणसं जर इथं माळकरी होत असेल तर या सगळ्या याच्या वर्षाच्या खर्चात सप्ताह झाला.